सचिव सम्राट मास्टर वामन पाटोळे मेंढापूरकर, शाहीर नंदकुमार पाटोळे तौशिकर, लोकनाट्य तमाशा मंडळ सरसे सादर करीत आहेत तुपाडी नुदिवक नाट्य बायकोचा नवरा दीड शाना, बायकोचा नवरा दीड शाना, बायकोचा नवरा दीड शाना. नवरा निघाला
मित्र त्याला बोलून घेतलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे. अरे गोविंदा पाटोळे, लय दिवसात पडली बर का? हा बरं आहे. पाऊस पाणी आनंदात, आई वडील सुखात आहे, लेकरं बाळ आनंदात, म्हातारी म्हातारा आहेत की. या म्हातारी शाळेत जाते का? म्हातारा शाळेत जाते. त्याच्या गौऱ्या पुढे गेले तर ना म्हाताऱ्याला शाळेतच घालव अजून. त्याच्या मला वाटतंय तुमचा नेहमी गैरसमज होतो काय की राव. अहो तुमचा जो मुलगा गोट्या म्हणायचा शाळेत जात नव्हता. हा जात नव्हता आणि त्याला शाळेत घालवायचं म्हणलं तर कोण जायचं? कवा तर म्हातारा सोडवायला जातच होतं की. मग म्हणूनच म्हणलं म्हातारा पोराला घेऊन शाळेत जातय का? आता पोरं मोठे झाले ते आता कवा तर जात आपलं सोडवायला. कस काय बरं आहे? कस काय चाललंय? माझं चांगलं आहे. माझं बी आनंदात आहे. कुठं होता? मुंबई. मुंबईला? हो मुंबई मुंबई. मुंबई मुंबई तिच्या आईला तुला गावातला बाजार माहित आहे का? मुंबई मुंबई. अरे तुला काय माहितीच नसतंय. मला सांगा भास्करराव, तुम्ही मुंबईला जाऊन किंवा काय लावला? अरे मुंबईला जाऊन 2 लाख रुपयाचा व्यापार केला आम्ही. 2 लाख रुपयाचा व्यापार? हो. यायला विचार करण्यासारखी गोष्ट आहे मंडळी. याला गावात कोण बिडी उधार देत नाही ती. आणि खुशाल म्हणतोय 2 लाखाचा व्यापार. अरे 2 लाखाचा व्यापार व्यापारासाठी चाललेला आहे. 2 लाख रुपयाचा व्यापार काय केला? काय केला तू? अरे 2 लाख रुपयाची कोंबड्याची अंडी विकत घेतली. गळ्यात माळायला का? खरं बोलत नाही. अरे व्यापाराचं चाललंय गोविंदाई. बरोबर आहे. पोटासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही अंडी खरेदी केली. 2 लाख रुपयाची कोंबडी अंडी विकत घेतली. ती घरी आणली. वळीनं रस्त्यावर हातरली. रस्त्यावर हातरली. त्याच्यावर लोखंडी रूळ फिरवला. अंड्यावरनं रोड फिरवल्या बरोबर एका अंड्यातनं 2-2 पिल्ली चित्ती काढली. मारायला काय झालेलं? आईचा काळ पड्या तुझ्या. रोड फिरवल्यावर अंडी निघत असते. अरे दोस्ताला भेटल्यावर कुठं तर विनोद होत असतो. काय बरं आहे ना? तुमचं कस काय? माझा लय मोठा चमत्कार झाला. काय झालं? घरातनं बाहेर निघालो. बाहेर निघाल्या बरोबर नंतर काय भानगड काय झाली? काय झालं? बायकोचं माझं जरा झालं भांडण. नवरा बायकोचं भांडण घरात ठेवायचं असतं. मग भांडण झाल्याच्या नंतर मी घरात बाहेर निघालो. बायकोला सांगितलं कारभारने मी निघालो या. बरोबर. पोराला जरा ध्यान राख. पोराला ध्यान राख म्हणल्याच्या नंतर मी असा निघाल्याच्या नंतर बायको म्हणली च्या घ्या नंतर जावा. प्रेमच आहे बायकोचं तुझ्या. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नवरा बायको प्रपंचाची चाक असतात. बायकोनं नवऱ्याचं ऐकलं पाहिजे आणि नवऱ्यानं पण बायकोचं ऐकलं पाहिजे. कुणी तर कुणाचं ऐकलं पाहिजे. ऐकलंच पाहिजे. भांडण विसरलं बायकोला म्हणलं च्या घेऊन ये. बायको गेली लाडाने स्पेशल च्या बनवला. कबशी आणि तळ हातावर बाज्या ठेवल्याच्या नंतर ती कपाची च्या होता ना, ती कबशीत मी अर्धा वाटला आणि अर्धा कप जो होता ती आपला खाली ठेवला. खाली ठेवल्याच्या नंतर मी आपली कबशी तोंडाला लावली. असं मी त्या कबशी तोंडाला लावल्या बरोबर कसं काय पोरग माझं बाहेरनं धावत पळत आलं भास्करराव. जसं काय बारक्या दगडाला दारातल्या लावलेल्या ठेस काढलं तसं च्याच्या कपात पडलं. 4 दिवस झालं भास्करराव पोराला उडकतोय. पोराचा तपास लागेल ना या. काय तुझा पोरगा येणार आहे का? अरे पोटचा गोळ. अरे मग रडून काय उपयोग आहे का? काहीतरी इलाज केला पाहिजे. मी कसा तरी जीवाला देव दिला पण बायको लागली दोन्ही हातानं ठोठो बोंबला का. तिला आता 9 महिने वजन वागवलंय. अहो आईची माया वेगळी असते. वेगळीच आहे. त्या आईची माया कशी असते? 9 महिने 9 दिवस वजन वागवलेला. हाताचा पाळणा नेतर आता दिवा केलेला. मांडीचा चौरंग करून चिना तिला 18 धारा पाजून त्या मुलाला जतान केलं. म्हणून चिना भानगड काय झाली? बायको लागली वरडायला. आता वरडणारच की. बायकोला म्हणलं कालवा करू नको. मी आपण मागचा पुढचा विचार केला नाही. बायकोची समजू काढायसाठी कापड काढली भास्करराव. अशी कापड काढली म्हणता मी फाकड्यानं मागचा पुढचा विचार केला नाही भास्करराव. रागाच्या तावत काय केलं? फाकड्यानं अशी कापड काढली म्हणता. काढल्या बरोबर फाकड्यानं जशी काय कपात उडी मारली. कप ना कप शोधला पण पोराचा नाही तपास लागला भास्करराव. असलं कसलं कप आहे वयाचा? पण काय शोधलं पाहिजे की. पाहून वर आलो कपातनं. पोराचा काही तपास लागला. बायको तर लागली बोंबलायला. बायकोला म्हणलं ग बस काळजी करू नको. लगेच गाडी घेतली आणि लगेच मुंबईला गेलो. मुंबईला काय करतो? मुंबईशी मला लय माहिती. काय? दर्यात पाहुणारी पाणबुडीवाली. ती कशाला आणली?
त्यांना जाऊन सांगितलं म्हणलं पोरगा कपातला निघत नाही म्हणलं. अहो एकदा जर त्यांनी पाणबुडीचं ड्रेस चढवलं जर त्या दर्या जर उडी मारली अहो ती 2-2, 3-3 दिवस पाण्यात वर निघत नाही. इतका त्यांचा दम त्याच्या कपातनं माझा पोरगा निघत नाही काय म्हणलं. त्यांना लागल तेवढा पैसा देणार म्हणलं. गेलो ठकल्याने 4 पाणबुडीवाली घेऊन आलो. 4 पाणबुडीवाली घेऊन आलो आणि त्यांना म्हणले बघा याच्या कपात माझा पोरगा पडला तेवढा काढून द्या लागल तेवढा पैसा देतो. मग काय त्यांनी पण मागचा पुढचा विचार केला नाही की चौकाने ड्रेस चढवला आणि चौकाने संघाच्या कपात उडी मारली. कपला कप शोधला पण पोराचा नाही तपास लागला. दांडीकडल्या मागे बाजूकडे बघितलं का चौघ पण दमून कपातनं पवून वर आले. दांडीकडे असेल आणि मला सरळ म्हणली पाठोळे पोराचा काही तपास नाही तुमच्या पैशाची जरूरत नाही तुमचा पोरगा काय कपात गावना. मग माझ्या ध्यानात आलं छत्रपती शिवाजी महाराजाचा बोल माझ्या ध्यानात आला. काय शक्ती नाही चालली तर व्यक्ती चालवली पाहिजे आणि व्यक्ती नाही चालली तर शक्ती चालवली पाहिजे. माझ्या ध्यानात आल्याच्या नंतर परत मी गावात गेला आणि गावात एक दुकानात बटर आणला आठाण्याचं बटर पाव घेऊन आलो आणि त्याच्या कपाच्या कडेला उभा राहिलो आणि मग सरळ मी त्या कपाच्या कडेला उभा राहून हाक मारली पोराला ए पिंट्या हे बघ म्हणलं तुला पाव आणलाय. सरळ पोरग म्हणलं बघू पप्पा. काय आय करतोय का काय झालं कवाचं सांगतोय कुठलं सांगतोय. रात्री पाठ 4ला माझं लगवीनं पोट फुगल्यावर स्वप्न पडलंय. हो स्वप्नात चाललंय तुम्हाला काय वाटलं. मला वाटलं खरंच घडलंय काय. त्या जायला मला वाटलं मीच येणार आहे काय. मला बी त्यात वावलंय का पहिलं असताना कशाला पण सगळं खरं करावं माणसाची म्हणा. मित्राला भेटल्याने मनाचा संशय फिटे. मित्राला भेटल्यावर माणसाचा काहीतरी विनोद होता आणि विनोद झाल्याशिवाय जीवनात छंद नाही. आपण झालो एकाला दोघं पण पुढचा काय विचार काढला. नंदा पाटोळ्याला बोलवलं पाहिजे. नंदा पाटोळ्याला बोलवलं. घ्या की बोलवून नंदा पाटोळे संडासला बसलो या जेवायला. काय गावची गाव भेटला काय भानगड आहे. भास्करराव आलेत. भास्करराव गावची जत्रा काहीतरी विचार केला पाहिजे काहीतरी केलं पाहिजे. अरे पण तू कवा सुटला रे. काय तुरुंगात होतो काय संसाराच्या तुरुंगात कधी सुटला म्हटलं. ती बी एक प्रकारचा तुरुंगच आहे. हा कसं काय बरं चाललंय. लेकरं बाळ कशी काय आनंदात आहे. म्हातारे सुखात पाऊस पाणी आजार बरं आहे. म्हातारे शाळेत जातय का. म्हातारे शाळेत आता ती खाली पोचतो व्हायचं टाइम आला की. अरे तसं नाही बाबा तुझा लहान पोरगा शाळेत जात होता का. कवा तर जात नव्हतं. मग घालवाय कोण जायचं. आमचंच म्हातारं जायचं म्हणून म्हणलं मुलगा मनाने जातोय का अजून म्हातारा शाळेत घालवाय मुलाला जातय. कवा तर जाता हट्टाने तसं म्हणलंय. पण तुला काय माहित आहे का. मला काय माहित आहे का तू लगीन केलंच म्हणून कळालेला का तू लग्नात नव्हताच का. विचार की भास्कररावला मी लग्नात नव्हतो. मी काय भास्करराव देखील तुझ्या लग्नात नव्हतो. अरे मग 15 एकर गहू कोणी खाल्ला. आमची मसराची अवलाद आहे. आम्ही गाडवा बिडवा आहे. तुमचा नेहमी गैरसमज होतो. काय गैरसमज म्हणतोय. अरे मी एवढा गहू पेरला होता लग्नात आणि त्या टायमाला एवढं जेवण घातलं तुम्ही तर दोघं नव्हता. अरे नंदा लग्न म्हणजे विघ्न असतं. लग्नाच्या राड्यात उडून गेला असेल तुला देखील. आमची एकच इच्छा आहे. काय रे तुझं जसं काय ज्या पद्धतीनं नवीन लग्न झालं त्या पद्धतीनं आम्हाला तू घरी नेईन आमचा काहीतरी पाहुणचार कर. अरे मग पाहुणचार करणारच आहे की. माणसाची माणुसकी कशात असते. अरे चाचा कपात. तू असं कर आम्हा दोघाला नेऊन तुझ्या बायकोला दाव. तुझ्या आईच्या गाडीत बसून गाडी दामटत नेली. जीवाचे जीवलग मित्र आहेत परिचय करून दाव. लगा तोंडाला भास्कर कुठं तर बांधून टाकले. माणूस आहे का काय लागा तू. काय तर बोलत असतो सरळ त्याच्या बायकोला काय म्हणतो आम्हाला दाव. परिचय करून द्या म्हणलं तर का म्हटलं तू आय पांढराचा वळू आहे. परिचय करून दाखव. काय काळजी करू नको तुम्हाला मी घरी नेतोस. नेणारच आहे. आयला पण ती मोहन चव्हाणचं कसं काय रे. अरे हो भास्कर रात्री मोहन चव्हाणचा मला फोन आला होता. फोन आलता. होय मग फोनामधनं कसं काय आलं नाही. यायचा अर्धांड तुझ्या काय झालं. फोन मध्ये माणूस येतोय रे. अरे त्याचा निरूप येतो त्याचा आवाज येतो. आवाज मी खेडेगावचा पडलो रे. खाऊन जगणारा. मग दुसरं काय किती विषय
कसं काय चाललंय? अरे 6 महिन्याचं आयुष्य आहे. काय बोकडाच्या औलाद आहे बरे? अरे 10-5 मिनिट झाले तुझे मित्र आठवण. अरे आत्ताच नाव काढ. माझी तवर स्वारी आमच्या समोर आहे. अरे काय सांगायचं मित्रांनो, हा. अरे गाव सोडल्यापासून आता चांगली सुधारणा झालेली आहे माझी सुद्धा. काय झालं? अरे मुंबईला गेल्यापासून मोठ्या मिलचा मालक झालो मी सुद्धा. बघा मेलेला मालक झाला म्हणतोय. मेल म्हणजे एखादा मोठा कारखाना असेल. अरे काय होय? अरे नंदा, माझ्या हाताखाली दररोज 5-50 हजार कामगार आहेत. तुझ्या हाताखाली? अरे माझ्या सहीशिवाय त्यांचा पगार सुद्धा होत नाही. बघला का गावात बिड्या हुडकून वळत होता. आला का पहिल्या ठिकाणी अजून? लहानपणचं आठवण झाली रे. अरे बाबा, पहिले दिवस माणसाचं राहत नसते. बरोबर आहे. अरे आता चांगली सुधारणा झालेली आहे. झाली. आणि तुमच्या दोघा-तिघाचा फोन आला मला. हो, गावची यात्रा आहे, तुम्ही आलं पाहिजे. यायलाच पाहिजे. येड्यावर मला दम निघतोय का? कसा निघल गावात उदा पादार खाल्लेलं तो हा. उद्या बाजार खाल्लेलं. आला का काय बोलायला लागलाय काय नंदा? तेच म्हणलं की मुंबईत पैसे द्यावं तवा माल घेऊन खावा. बरोबर आहे की मग. आणि गावाकडे आणि कुणी बी उधार देत आपली ओळख परिचय असतो. अरे तसं नव्हं. हा. अरे तुमची आठवण झाली, तुमच्या भेटीसाठी आलं पाहिजे. यायला पाहिजे. रात्री इष्टीला बसलो. हा. सकाळी उतरलो, अजून घरी सुद्धा गेलो नाही. अगोदर मित्रांची गाठ घ्यायची, नंतर घरी जायचं म्हणलं. अगं, जीवाचा जीवलग मित्र याला म्हणते ती. याला म्हणायचं मित्र. कलियुगातले प्रेम म्हणते. सत्ययुगाच्या मित्रांनी प्राण दिले होते त्या काळात. पण या कलियुगातल्या रंगीन जमान्यात एक कावना पण मित्र राहिला का ना? राहिला. अरे आणि स्वतःच्या त्याच्या लेकरा बाळाच्या प्रपंचात गेला नाही, पण आपली गाठ घ्यायला तो आला. स्वतः बायकोचा सुद्धा विचार केला नाही. भेट घेतली नाही. त्या बघा चव्हाण, तुम्ही काय काळजी करू नका. आम्ही तिघं तुमच्या घरी असं दिवस ना दिवस पडून गाडवा मी सांगायला लागला बरे. काय झालं? माझ्या घरी पडून आम्ही मुंबईला माघारी जाऊ का? तसं नाही रे बाबा. आता मित्राची बायको भाऊजाई प्रमाणे हो, शेजारी घर तुझं माझं. बरोबर आहे. तुझ्या घरी जनावर ढोर आहेत ना. आता बायको एकटी म्हणल्यावर तू मुंबईत त्या बायकोनं या जनावराची व्यवस्था होईल का? अरे म्हणून आम्ही तिघं पण तुझ्या घरी रात्र दिवस अरे त्या गुरांचं म्हणता का माझ्या घरी पडूनच आहे. अरे नाही, कामासाठी तुझ्या बायकोला आम्ही गावात देखील जाऊ देत नाही. गाड्यानो काय कसं ना आल्यासारखं मला समाधान वाटत. काळजी करू नको मोहन. माझ्या घरचं सारे कुशाल आहे ते. कुशालात रे बाबा. पण एक वाईट झालं मित्रा. काय? तुझ्या वडिलांनी बेळगावनं कुत्री आणलेली. ती बारकी बिच्ची चिची कुत्री. काय झाले? कुत्री मेलेला का 8 दिवस झाले. काय सांगतोय काय नंदा? खरंच कुत्री मेली? मेलेला. वाईट झालं आता रडू नका. आता रडून तर काय कुत्री येणार आहे का माघारी? काय झालं? ह्याच्या बापाला कुत्री लय शोभत होती. भास्कर शिकारीला इकडे. माझा बाप काय माणसातला नव्हता रे. अरे शिकारीला रे, शिकारीला. का शिकारीचं नाव का बोलायचं का? बापाला कुत्री शोभत होती. शिकारीसाठी पेटवायला कोण येतं? अरे माझी कुत्रीच तशी होती. अरे जोर माझी कुत्री होती तोपर्यंत गावात कवा चोर आला नाही. अरे गावातल्या घरांना दरवाजच नव्हतं. अरे गावच्या गाव सगळं झोपायचं दरवाजा उघडं ठेवून. काय कुत्री होती. आणि काय त्या कुत्रीचा पळ होता. आणि शिकारीला एक नंबर बरं. आणि एका दिवशी जर याच्या म्हाताऱ्याचं जर मनात आलं आज आपण जायचं शिकारीसाठी, शिकारीला. एकटी कुत्री ज्याच्या म्हाताऱ्या संग बरं. हातात साखळी लावलेली, हो. 4 काट्या घेणार, होय की. सश्याची वागर संग घेणार, ऐकला का? उसाच्या कडेला जाणार, हा. सश्याची वागर असं म्हातारं लावणार. लावणार, उसात असं शिरणार असं म्हातारं ससा असं हातून लगेच तिथनं अरे एखादा ससा उठला. ससा जर त्या झटक्यात उठला, आणि साखळी जर त्या कुत्रीची सोडली, जर त्या कुत्रीनं जर ससा बघटला तर कुत्रीनं घर गाठलं. नंदा इकडे. काय रे? ती कुत्री आई घाली सशाल भेट होती वर. अरे म्हातारं वाघरी, हा? कुत्री घरी आणि ती सस उसात. काय घातली त्या कुत्रीनं सस मारलं का रे? नंदा हा? काय का असं ना झाडावून इथून पुन्हा खाली आपडते वर. अरे त्या कुत्री तशी मेली तीच बरं झालं. बरं झालं रे बाबा. नंदा हा? काय का असं ना माझी कुत्री मिली तर अरे मरून मरू दे,